नमस्कार भक्ता, तुला पण तुझ्या त्या दुःखाचा त्याग करायचा आहे, जी दुःख तुला खूप सतवते. तुला पण त्या गोष्टीचा त्याग करायचा आहे, जी गोष्टी तुला सतवत आहे. आणि तू त्या गोष्टीचा त्याग करू शकत नाही, कारण की तुझ्यामध्ये ती क्षमता या ठिकाणी राहिलेली नाही. जसे तुला पैशाची अडचण खूप भाजत असेल, तर तू त्या गोष्टीचा त्याग या ठिकाणी करू शकत नाही. आता ती गोष्ट तुला लागणार, ती लागणारच. त्यामुळेच तुला हा मंत्र आणलेला आहे. जर तुला पैशाची गरज असली तर ती तुझी पैशानेच पूर्ण होणार आहे. तू काय पण कर, तुझी ती इच्छा पैशानेच पूर्ण होणार आहे. आणि तुझी पैशाची इच्छा करतील स्वामी महाराज पूर्ण. आणि आणखीन कोणती तुझी इच्छा असेल, ज्या इच्छेमुळे तू वंचित असेल, ज्या इच्छेमुळे तुला सुख नसेल आणि तू सुखापासून खूप वंचित असेल, अशा गोष्टी पण तुझ्या आयुष्यामध्ये घडत असेल आणि तुला पण एक सुखशाली जीवन या ठिकाणी पाहिजे असेल आणि तुला पण तुझ्या आयुष्यामध्ये खुशी आणि आनंद पाहिजे असेल, तर हा मंत्र खास तुझ्यासाठी आहे. जर तू हा मंत्र पूर्ण ऐकला तर तुझ्या या सर्व गोष्टींवर निराकरण करतील स्वामी आणि त्यानंतर तुझी जिंदगी बदलेल. काही घंट्यानंतर तर काही तासानंतर तुझी जिंदगी या ठिकाणी बदलून जाईल. तुझ्या जिंदगीला एक नवं स्वरूप येईल. त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये कधीच कशाला कमतरता भासणार नाही. तुझ्या घरामध्ये जर कोणी दुःखी पडत असेल, आजारी पडत असेल, सतत त्याला पैसा लागत असेल, काय पण होत असेल, तुझ्या घरामध्ये जरी पैसा असला तरी तुझ्या घरामध्ये आनंद नाही, तुझ्या घरामध्ये सुख सोहळा नसेल, तर आजचा हा मंत्र खास तुझ्यासाठी आहे. तू आज हा मंत्र या ठिकाणी पूर्ण ऐक. पूर्ण ऐकताच तुझी या सर्व इच्छा, या सर्व मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतील. त्यामुळे आजचा हा मंत्र खूप खास होणार आहे आणि आजचा मंत्र खूप या ठिकाणी तीव्र मंत्र आहे. आजचा मंत्र ज्याने ज्याने पूर्ण ऐकला आणि ज्याने ज्याने ऐकला होता त्याच्या पूर्ण इच्छा झाल्या. त्याच्या मनातल्या ज्या इच्छा होत्या आणि ज्या त्याच्या गरजा होत्या, त्या सर्व इच्छा व गरजा या ठिकाणी स्वामी महाराजांनी पूर्ण केल्या. तर तू कोण आहे? तुझी तर खूप छोटी इच्छा असेल, छोटी मागणी असेल, ती पण स्वामी महाराज पूर्ण करतील. खूप मोठ्या मोठ्या गरजा, खूप मोठ्या मोठ्या इच्छा स्वामी महाराजांनी पूर्ण केलेल्या आहे. तुझ्या तर खूप छोट्या असतील, खूप करोडो अब्जांची इच्छा लोकांच्या या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहे. तुझी तर कोटीमध्येच असेल. त्यामुळे आजचा हा मंत्र काय साधा मंत्र नाही. आजच्या या मंत्राला तू कदापि हलक्यात घेऊ नको. आजचा हा मंत्र जर तू पूर्ण ऐकला तर बघ कसा चमत्कार होईल. चमत्कारच नव्हे तर तुझ्या घरामध्ये बघ कसा तीव्रपणाने सुख सोहळा या ठिकाणी तुला भासेल. सुखामध्ये तू राहशील, आनंदात तू राहशील. तुला पण तुझ्या जीवनामध्ये रस राहिलेला नसेल, तुला पण काय करावे ते उमजत नसेल, तुझे पण आयुष्य लठ्ठ झालेले असेल, तर हा मंत्र पूर्ण ऐक. जर तुझ्या आयुष्यामध्ये आनंद नसेल, जर तुला सुख नसेल, तर काय फायदा आहे तुझ्या आयुष्याचा? जर तुला तुझ्या आयुष्याचा फायदा करायचा असेल तर आजचा हा मंत्र खास तुझ्यासाठी आहे. तुझे आयुष्य लठ्ठ झालेले असेल, तुझ्या आयुष्यामध्ये तुला काय करावे ते उमजत नसेल, काय करावे ते समजत नसेल, तर हा मंत्र पूर्ण ऐक आणि जी इच्छा आहे ती मागून टाक. मग बघ कशी इच्छा पूर्ण होते. इच्छा पूर्ण झाल्यावर मला सांग, आधी सांगू नको, कारण की हा मंत्र खूप तीव्र मंत्र आहे. ज्याने ज्याने ऐकला, ज्याने ज्याने श्रवण केला, त्याची इच्छा पूर्ण झाली. आज तुझी ती वेळ आलेली आहे. आता बघ तुझी इच्छा कशी एका फटक्यात या ठिकाणी पूर्ण होते. तू पण आता जे मागशील ते तुला मिळेल. आता तू जे म्हणशील ते तुला मिळेल. आता तुझी काही इच्छा अधुरी राहणार नाही, तुझी काय मनोकामना अधुरी राहणार नाही. तू पण काय आता दुःखी राहणार नाही. तुझे दुःखाचे दार कायमचे बंद होतील. तुझे सुखाचे दार या ठिकाणी स्वामी महाराज खोलणार आहे फक्त या मंत्राच्या साह्याने. हा मंत्र तू पूर्ण ऐक. तो जर हा मंत्र पूर्ण ऐकला तर तुझं आयुष्य एकदम सुरळीत आणि आनंददायक आयुष्य या ठिकाणी होऊन जाईल. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. आता तू कर्जमुक्त होशील. बऱ्याच भक्तांच्या आयुष्यामध्ये कर्जाचा खूप मोठा या ठिकाणी दुःखाचा वाटा आहे. त्यामुळेच स्वामी महाराजांना मी विनंती करतो की त्या भक्ताचे या मंत्राच्या साह्याने एका फटक्यात कर्ज दूर करा. अर्ध आणि पाऊण कर्ज त्याचं दूर नका करू, त्याचं संपूर्ण कर्ज या ठिकाणी नील करा. त्याला आनंदी करा, त्याला सुख सोहळ्यामध्ये ॲड करा. आज बऱ्याच भक्त जे कट्टर भक्त आहे ते सर्व कट्टर भक्त सुख सोहळ्यामध्ये ॲड होणार आहे.
त्यांच्या आयुष्यातले दुःख कायमचे नष्ट होणार आहे. त्यामुळे तुम्ही हा मंत्र पूर्ण ऐका. अर्धवट ऐकून स्वामींचा अपमान या ठिकाणी करू नका. स्वामींची शपथ, तुम्हाला हा मंत्र तुम्ही पूर्ण ऐका. अर्धवट ऐकून स्वामींना अपमानित या ठिकाणी करू नका. मंत्र पूर्ण ऐका. तर चला चालू करू तो मंत्र, करू त्या मंत्राला सुरुवात. आता बरेच भक्त म्हणत असतील काय भारी मंत्र असेल, पण त्या भक्ताला मी सांगतो, भक्ता ढोंगी भक्ती करू नको. ढोंगी भक्ती या ठिकाणी चालणार नाही. या ठिकाणी पूर्णपणे कट्टर भक्ती चालणार आहे. त्यामुळे तुला हा मंत्र पूर्ण ऐकावा लागेल. तुला स्वामींची शपथ, हा मंत्र तू पूर्ण ऐक. तर चल करू आपण तो मंत्र चालू. तर चला, जाण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही पण स्वामींचे कट्टर भक्त असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नाव टाईप करायला विसरू नका, कारण की तुम्ही कट्टर भक्त आहात. तर चला चालू करू मंत्र. ओम नमो आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम 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 आनंदनाथाय श्री स्वामी देवाय नमः. ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय 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 नमः. ओम नमो नमः. ओम आनंदनाथाय
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 आनंदनाथाय श्री स्वामी देवाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय 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 नमः। ओम नमो नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 आनंदनाथाय
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी देवाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय 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 नमः। ओम नमो नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 आनंदनाथाय
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी देवाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय 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 नमः। ओम नमो नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 आनंदनाथाय श्री स्वामी देवाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 आनंदनाथाय श्री स्वामी देवाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय 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 नमः। ओम नमो नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी देवाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय 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 नमः। ओम नमो नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 आनंदनाथाय
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम आनंदनाथाय श्री स्वामी देवाय नमः।